ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं आवाज देण्याला द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसत्त्वादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरु नमोमि साखरे नाम विस्मृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरु वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावमृताहितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवानावतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यं सकाशमति प्रकाशो महामूले विवेकं शब्द ब्रह्मादि एक तत्वरूपे सर्वैवंति शांति श्री गुरु नमो दयांचे किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकारण ते वंदो श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कार नाता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता अमदुता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्ती त्या वाटा मद दावा सुपाटा संत सम्राट भगवान विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज राग ऋषी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संत माते आणि आपला आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या अद्भुत अलौकिक कासिम हेतुकी देव या ठिकाणी हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचा भागवताचा तिसरा चौथा है ना सप्त्याचा पाचवा भागवताचा चौथा है ना आणि चौथ्या दिवसाचं आपण काल 11व्या स्कंदाच्या आपण प्रथम अध्याय संपूर्ण दुसऱ्या अध्यायामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज आपण आता शेवटपर्यंत दुसराच अध्याय पुरणार आहे आपल्याला कारण त्याच्यामध्ये मुख्य संवाद आहे ते वसुदेव महाराज आणि नारदजींचे दुसरा संवाद आहे जनक आणि नवनारायणाचा आणि तिसरा संवाद आहे भागवत धर्माचं काय महत्व आहे तेही पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे जड भराताची पण गोष्ट याच्यामध्येच म्हणजे राजा भारताचं कथन सुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे असा हा एक अध्याय आपल्या जीवनाला पूर्णत्वाची प्राप्ती देणारा आहे आणि कशाने होत हे फक्त श्रवणाने सुद्धा होत काय सांगितलं सगळे संत सांगतात काही सामनाचा मारो न करिता इंद्रियाशी दुःख न देता ते मोक्षे आशिया येता श्रवणाची माझी असं कोण म्हणतं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात श्रवणाचे मिशे बैसावे येवनी साम्राज्य भोवनी सुख नांदे हे कोण म्हणतं नामदेव महाराज आणि तुकोबर आधी संत सगळ्यात साधन काय आहे तर श्रवण आणि श्रवणाच्या बाबतीत आपण उदासीन आहात
आणि उदासीनतामध्ये अग्रेसर जर कोण असेल तर पुरुष मंडळी. पुरुष मंडळी श्रवणही करत नाही आणि पूजा पाठही करत नाही, पण गप्पा मात्र मोठ्या मारतात. आणि हे न केल्यामुळं आपलं आयुष्य बर्बाद होत चाललेला आहे. कारण ज्याच्यासाठी आपल्याला हा नरदेह भेटला त्याच्यापासून आपण करोडो मैल दूर आहोत. मला आता आम्ही म्हणतो रोज, तुम्ही ऐकता देवे दिला देह भजन गोमटा प्रमाण पाठ झाले, पण आचरणामध्ये नाही. आचरणामध्ये का नाही? कारण आपलं अंतकरण तो विषय स्वीकृती करायला तयार नाही. आता आपल्याला सगळ्याला त्याग सांगितलेला आहे, पण त्याग स्वीकारायला अरे ब्रह्मचर्याची तयारी नाही तर ग्रस्तीची कुठून होईल? जे देवाच्या नावाखाली निघाले घर सोडून तेच गोळा करते, तर ग्रस्ती काय करते? मला कोणाकडे पाहायचं? ही वास्तवता आहे, ही टीका टिप्पणी नाही. म्हणून अशा या भयानक कलिकालामध्ये आपलं भाग्य आहे किमान आपण कथा श्रवण करतो. आणि या कथेमध्ये काय आहे भागवताच्या? तर संवाद आहे. जसा गीतेमध्ये कोणाचा संवाद आहे? कृष्ण आणि अर्जुन. आणि मध्ये कोण आहे? संजय. आणि सुरुवातीला एक श्लोक धृतराष्ट्राचा आहे का नाही? पण तिथं संजय आणि धृतराष्ट्र, संजय वक्ता आहे, धृतराष्ट्र श्रोता आहे. कृष्ण वक्ता आहे, अर्जुन श्रोता आहे महाराज. आणि तीच गीता हनुमंतानी कुठं बसून ऐकली? ध्वजस्तंभावरी वानर. म्हणून गपचीप ऐकल्यामुळं हनुमंताला काय बक्षीस भेटलं बा? म्हणजे पिशाच होशील तू. हनुमंताला शाप दिला. असा हा या ठिकाणी आपण हे नाथ भागवताचं मराठीत जे आहे त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. काल कुठं संपलं होतं? 8वा श्लोक. 8वा काय करा आता? 8वा 7वा अवतार 8वा वेळा मद नाही अधिकार पूर्ण ऐशे विचाराल लक्षण ते विषयीचे हे विनमन सावधान आज्ञा. या ठिकाणी वसुदेवजी महाराज महर्षी नारदांना विनंती करतात की तुम्ही काय करा आता मला हे ब्रह्मज्ञान सांगा. सापडत बोल. मदाधिकार नाही पूर्ण हे मी जाणतो आपण. मागे म्या केली भगवत भजन ते तू कथन अवधारी. वसुदेवजी महाराज म्हणतात, महर्षी नारदजीला म्हणतात की माझा अधिकार नाही, कारण मी भगवत भजन केलं नाही का? खूप मोठं भगवत भजन केलं, पण आता ते कथन ऐका म्हणतात ते सांगतात. बोल. म्या पूर्वी आराधिले देवराया ते भजन ममता नेलेवाया. प्रलोभविली देव माया पुत्र स्नेहा लागोनी. काय म्हणतात उद्धव वसुदेवजी महाराज म्हणतात, कुणी नेलं वयाला? ममतेनी. किती भजन केलं? 1 मनवंतर तपश्चर्या केली महाराज दोघा पती पत्नींनी. वसुदेवाने देवकी माताने किती? 1 मनवंतर तपश्चर्या केली. ते भजन ममते नेले वाया. अरे ते नुसतं ममतेने वायाला नेलं आणि आमचं तर घेऊन देऊन वायाला जाईन का चांगलं होईल? बोला. भजन आहे का व्यापार आहे?
आणि प्रलोभविले देव माया पुत्र स्नेहा लागोनी. भगवंत मला प्रसन्न झाले, माग म्हणले काय मागायचं ते. तपश्चर्याने भगवान विष्णू प्रसन्न झाले, माग म्हणले काय मागायचे. आणि त्या मायाच्या राड्यामध्ये मी पुत्र स्नेहाची कामना केली आणि माझं भजन सगळं किती एक मनवंतराचं तप गेलं महाराज. विचार करा ना, आपल्याला किती आयुष्य आहे. रोज म्हणतो ना आम्ही अल्प आयुष्य अल्पायुष्य मानव देहा, अल्पायुष्य मानव देहा, शत गणिले ते अर्धरात्र खाय, गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे उरले ते पाहेगा. राम राम स्मरा, अरे ग्रंथाचा भगवंताचा राम काय भजनाचे उरले पाहेगा. राम राम स्मरा, राम राम अरे भागवत सुरू झाल्यावर देवाचं तरी पूजन करा ना. वक्त्याला नका का लागणार, पण भागवताचं तरी देवाचं तरी पूजन करा. काय आहे आपलं अल्प आयुष्य मानवदेही, शतगणी लेतो अर्ध रात्र खाय, मध्ये बालवतो पीडा रोग छे, काय भजनाशी उरले पाहेगा. काय उरलं, किती भजन केलं आपण. कारण भजन कशाला म्हणते महाराज, भजन कारण भजनाचं लक्षण नाथांनी अनेक ठिकाणी सांगितलं भागवतामध्ये. नैष्कर्म स्वधर्माचरण या नाव माझे शुद्ध भजन. कोणतं भजन म्हणलं याला, शुद्ध भजन. कोणतं, नैष्कर्म स्वधर्माचरण. तेने भजने होऊन प्रसन्न, मी विवेक वैराग्य ज्ञान भक्ताशी दे. मग ज्यांनी जी वस्तू भेटती ती वस्तू दिली तर जमत. आता नेपाळ मध्ये गेले ना, आपले रुपये चालतात का. आपले रुपये चालत नाही तिथे, मग बदला बदली करायला पाहिजे तेव्हा जमत. तसं इथं जे देवानी सांगितलं तसं भजन झालं पाहिजे, तसं केलं पाहिजे. मग निर्मत्सर निराभिमान निर्दंभ, कस निर्मत्सर निराभिमान निर्दंभ भजन, निर्वैर निर्दुष्ट, याला भजन म्हणतात. आणि हे कधी होतं महाराज, जोपर्यंत आपलं अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत कोणालाही हे भजन होणार नाही. काय शुद्ध झाला पाहिजे, अंतकरण शुद्ध झाला पाहिजे. बरं, मज देव तुष्टाला, मज देव तुष्टला प्रसन्नपणे, मागसे तो देन मने, तेथे मायने ठकले मज कारणे, माझा पुत्र होणे मी मागी. काय केलं वसुदेवजी महाराज म्हणतात, देव मला संतुष्ट झाला, प्रसन्न झाला, माग तुला काय मागायचं ते. पण तिथे मायाने मला काय केलं, ठकवलं. का ठकवलं, मी काय मागितलं, माझा पुत्र होणे मी सांगितलं, तू माझा पुत्र होय. ह्यो तथाच तो म्हणला, अंतर्धान पावला, गेला निघून. मग एवढं तप केलेलं याच्या पोरावर गेलं, आणि ते बी राहिलं का बालपणी त्यांनी जाऊन तिला वात्सल्य प्रेमता करायचं होतं.
वात्सल्य प्रेम देता आला का सांगा मला? तो लाभ कोणाला झाला? यशोदेला. यांना काय झाला का लाभ? एखाद दिवशी तरी पियाला का? मग महाराज त्यांनी एवढं करून त्यांचं वायाला गेलं ना, आपण काहीच नाही करून आमचं सगळं जमलं कसं आहे? होय रंजे गावकर जमन का नाही? अवघड आहे. बोला. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण परिमदन सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदे माझे चरण मने बाळक पूर्ण मी तुझे. असं असणारा भगवान श्रीकृष्ण मला ब्रह्मज्ञान सांगत, कारण तुम्ही कोण आहात? माझे बाप आहात आणि मी तुमचा बालक पुत्र आहे. मी तुम्हाला कसं सांगू? बर या परी श्रीकृष्णापासे ज्ञान प्राप्ती नव्हे आम्हासी, कृष्ण परमात्मा ऋषिकेशी श्रद्धा ऋषिकेशी हे निशेषी मी जाणे. या परी कृष्णापाशी ज्ञान प्राप्ती नव्हे कोणाशी? आम्हासी. आम्हाला भगवंताकडून आता ज्ञान प्राप्त होणार नाही. का नसन झालं बरं बुवा? होय का नसन झालं? बोला महाराज छत्रपती. कशामुळं नसन झालं? मग जर हेच हवत नाही, देवाचा बाप असूनही देव त्याला ब्रह्मज्ञान सांगत नाही किंवा ही परंपरा नाही, तर मग एखाद्या साधूच्या गादीवर त्याचे पोरं बसणं ही काय परंपरा आहे? तरी तुकोबारायाने सांगितलं संताचे आप्त नव्हती ते संत. आपण कोणाला प्राधान्य देतो? महाराज परंपरेला. कृष्ण श्रीकृष्ण जन्मला माझे आकुशे, म्हणून श्रद्धा आहे मज पासी. तेने चित्तू तुष्टलासी देव ऋषी, तरी निज कृपेशी उद्धरी. कृष्ण जन्मला माझे कुशी म्हणून काय आहे? श्रद्धा आहे मज पासी. आणि तुम्ही त्याच्यामुळं संतुष्ट असल्यामुळं तुम्ही आता काय करा? निज कृपेशी उद्धारी मला. माझा उद्धार नारद महर्षी तुम्ही करा. असं कोण विनंती करत? वसुदेवजी महाराज. जे मायेने ठाकेलो वाडे कोडे, ती माया समूळ झडी. ऐसे सांगिजे रोकडे, बहु बोलोने पुढे काय काज. जे मायेने ठकिले वाडे कोडे. वाडे कोडे म्हणजे काय? कौतुकाने. आपण तरी कशाने गुंतलो आता? हा, कौतुकानेच गुंतलो. ज्याची गरज नाही, ज्याची भविष्यात कधी गरज नाही, पण त्याच्या गुंतलोत का नाही? गुंतलो. ते माया समूळ झडे. ती माया संपूर्ण झडते म्हणजे राहत नाही. आयशे सांगीजे रोकडे, बहु बोलून पुढे काय माझं? मी काय पुढे बोलू आता? माया जले भवसागरो, भरलासे अति दुस्तरो. त्याचा उतरावया पैल पारो, होय तो तारो मुनिराया. आता हा मायारूपी भवसागर भरलेला असो तो कसा आहे? अति दुस्तर आहे. कसा आहे तो? अति दुस्तर आहे. कारण आपण एवढे परमार्थ करणारे आहोत, पण आपल्याला संतांनी सांगितलं तसा होतो का? देवाने सांगितलं तसा होतो का? नाही. मग कुठं गुंततो आपण? मायेत गुंततो. आपल्याला काही का व्हायना. आपण संध्याकाळची सोय बघतो, दुपारचं झालं तरी संध्याकाळचा विचार करतो, आज संध्याकाळी कुठं खायला भेटल. नाही शिंदे महाराज?
पशु पक्षी विचार करतात का? नाही म्हणत. माया वेगने भ्रमला खरे, वेगने भ्रमला खरे, मनता मे माझने घरे, म्हणता मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे, सातो कारे जायला, सातो कारे जायला, धनदारा पुत्र, धनदारा पुत्र, आता काकड्यामध्ये आपण घेतच हा माया विघ्ने भ्रमाला खरे, म्हणता मी माझे ने घरे, हे तो संपत्तीचे वारे, साचो काळे जाईल, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, सोहिताचा घोरवा, ध्याने रहा संसाराच्या. कुठं ध्याने आपला आता संसारावर महाराज. जिथे जिथे अनात्म पदार्थ गोळा केले जातात त्याला संसारच म्हणतात. मग ह्या भवसागरातून तारून जाण्यासाठी पहिलं पारू, आणि तुम्ही कोण आहात तर नावेसारखे आहात, हे मुनिराया मला याच्यातून पलीकड घालवा किंवा सोडा. बोल. याचे सकळ जळक्षार, माझे सावजे आणि वार, एक एक चराचर, गिळले साचार निज शक्ती. वा वा. याच पाणी कसं आहे म्हणतात भवसागराचं? या क्षार, याचे सकळ जळ क्षार. आता क्षार म्हणलं की आपण काय म्हणणार? खार आहे का नाही? खार आहे का नाही पाणी समुद्राचं? पण आता क्षार म्हणजे मोहाचे अतिकंटक प्रचंड अशा लाटावर लाटा येतात. यावर मोहाच्या अति प्रचंड अशा लाटावर लाटा येतात आणि अविचाराच्या तटावर आदळतात आणि धैर्याच्या दरडी पडून टाकतात. बघा सावजे आणि वाढ. आता इथे कोण सावजे? आपल्यामध्ये सावज कोण आहे? अरे हे काम, क्रोध, लोभ, मद, मस्तर, दंभ, अहंकार हे सावजच आहेत महाराज. हे किती पठ्य येत? 7 जण. काफी झाले जगाची वाट लावायला 6 जण. आणि कसे आहेत ते? एक एक चराचर, गईले साचार निज शक्ती. आपल्या शक्तीने जाता येत नाही असे ते आपल्या स्वभावाने तरायला गेले. ते ज्ञानेश्वरीमध्ये विषय मगरी चगळून सांडिली म्हणजे असे हे गिळून घेतात. बोला पुढे. लाटावरे आचाट लाटा, मोहाचे आती दुर्घटा, आदळती अविवेक तटा, धैर्याचे आकाठा पडित. आता याच्यावर आचाट लाटा कोणत्या? मोहाच्या. आणि कशा आहेत त्या? अति दुर्घट. आणि या कोणला कोणला बांधतात महाराज? कोणलाही बांधतात महाराज. किती दयाळू इथे साधू लोक. घर सोडलं, गार सोडलं, आईबापाला सोडलं, नातेवाईक सोडले, सगळं सोडले. कशासाठी? मुक्त होण्यासाठी. पण यांना मोहाच्या लाटाने गाठलं. डोंगरात जरी गेले तर मोहाच्या लाटाने गाठलं आणि पाळच खाली. कारण डोंगरात गेले पण डोंगर माझा म्हणू लागले. हे झाड माझं आहे, ते माझं आहे, त्याला पाणी घाल. एखाद्याने पान जर तोड, फांदी तोडली की खवळे त्याच्यावर. तुमच्याकडे नाही असं काही?
कारण कशाने गेलं म्हणले ते वसुदेव महाराज अगोदर पहिल्याच ओवी सांगितलं कशाने गेले ममतेने. माझं सगळं अगोदरचं तप कशात गेलं म्हणले ममतेमध्ये. आणि आता आपलं कुठं चाललं आदळती अविवेक तटा धैर्याच्या काठा पाडितो. आणि धैर्य रूपी जे काठाडे ते पाडून टाकतात. आणि कोणता तट आहे अविवेक. आता विवेक आणि अविवेक. विवेक काय करतो बोला शिवाजी महाराज. विवेक काय करतो बोला तर पट 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 पट. हा प्रथिकरण करतो. कशाचं प्रथिकरण करतो बोला बोला. हा सारा 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 सार काय असा काय म्हणायचं त्याला आत्मा अनात्मा. म्हणजे पुढचे तर तोंड कायम बंद झालं. आला का ध्यानात. कोणता शब्द वापरायचा आत्मा अनात्मा. आत्मा काय अनात्मा काय हे कोण पृथक्करण करतं विवेक करतो. मग विवेक आपल्याकडे नाही का सगळ्याकडे. पण वापर कुठं करतो आपण त्याचा प्रपंचामध्ये. अनात्म वस्तूची प्राप्ती करण्यासाठी आपण विवेक खर्च करतो. आणि तोच विवेक आत्मप्राप्ती करता जर खर्च केला तर कल्याण होणार नाही होणार. मग काय होतं असा अविवेकामुळं किती धैर्य असलं परमार्थामध्ये तर त्याचे काठाडे पाळल्याशिवाय ते राहतात. मग काठाडे पाडायला काय लागत महाराजाला सोपं लागत गांडवायला काय लागत महाराज तेव्हाच फसत ते. महाराज खरंच तुमच्यावर लय प्रेम तुमच्यामुळं केलं होय. आणि तुम्ही जर आमच्या घराला पाय लावले का आमचं कल्याणच झालं. आणि असं केलं की भुललं ते चला बा एवढी वार त्यांच्या घरी जाऊ. मग ते गेलं की तिथे नारळ देतय शाळ देतय दक्षिणा देतय जीव घालतय चांगलं चोंगलं. आयला बरं आहे राव. काय प्रेम आहे आपल्यावर यांचं. आता खरं प्रेम आहे का डांबरट प्रेम आहे यांचं. स्वार्थी आहे का नाही का निस्वार्थी प्रेम आहे महाराज. स्वार्थी प्रेम आहे. म्हणजे साधू आपल्या घरी आल्यावर काय अरे साधू आला तर त्याला विचारा अरे मोक्ष कशाने होईल. आम्हाला पूर्ण होते ना आतले नशिबात होते ना. आमचं व्यावहारिक कल्याण कधी होईल असं तुमच्या नशिबात होईल. आता याच कल्याण झालं त्याच्या बाबतीत तो काय सांगा ना कल्याणाचा मार्ग वाटतंय का. कै में उद्धार पावेना कै कृपा करेल नारायण. तुम्ही करा समाधान चित्त माझे. उद्धार पाविना कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जना करा समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त माझे. असं ग्रस्ती लोकांनी साधूला विचारलं पाहिजे आमचा उद्धार कशाने होईल. ज्ञानेश्वरी वाचून होईल का गाथा वाचून होईल का भागवत वाचून होईल हरिपाठाने होईल नामस्मरणाने होईल. मला सांगा यांचा संसार भला झालाय का झालाय का. आणि यांचे याने आशीर्वाद दिले आपलं भलं होईल का मग त्याच्यात उघडे. हे वावलं नाहीचे. हा त्यांना काय माहिती ते विचार आणि ते त्याच्यात सांगतील. आणि असं जर विचारलं तर मला दोघांचाही हित होईल. त्याच्यात साधूचंही हित होईल जाण्याचं त्याच्या घरी जाण्याचं साधूचंही हित होईल. कारण काय हित त्याचं
जगाच्या कल्याण संताच्या विरोधात, आणि त्याचंही कल्याण होईल. बोला. अहम कुवाव वाजता थोरो, अवघाची खवळी सागरू, मी माझे निगजरे घोरू, अति दुर्धर गरजत. आता कोणता कुवावा? अहम, हे का नाही? अहम कुवावा वाजता थोरू. कसा वाजतो? मोठा अहंकार. मी कीर्तन, मी भागवत, मी घर, मी शेती घेतली, मी एवढं कमवलं, आपल्याला एवढे पोर, एवढे नोकरी लागले, एवढ्याचा एवढा पगार येतो. म्हणजे कर्तव्याचा अहंकार जीवाला बद्धतेला कारण. कशामुळे बद्ध आहे जीव? कर्तव्याचा अहम भाव. मग इथं कोण आहे? पहिला अहम भाव कुवा वाचता थोरू, आगवाची खवळे सागरू. मग काय सुरू होत? सगळ्या खवळाखळी सुरू होती. मी माझे गजरे घोरू, हाती दुर्धरो वाच, मी आणि माझ. आता आपण सगळेजण काय करतो? आता मी आणि माझच म्हणतो, तू दुसरं काय म्हणतो? आपलं खरं प्रेम कोणावर आहे? देवावर आहे का बायकोवर आहे का पोरावर आहे का भावाच्या पोरावर आहे? बोला बोला कदम महाराज, कोणावर प्रेम आहे? ज्याला आपलं मानलं त्याच्यावरच प्रेम आहे. एकाच बापाचे 4 पोर आहेत, पण एकमेकावर प्रेम करतात का? तो मेला तरी त्याचं तोंड पाहायचं. असे आता आम्ही पाहतो प्रकार. कशामुळे होतो हे? मी आणि माझ. बरं, नाना नाना वासनांचा वळसा, पाहे पाभवता हे कैसा, येत तरावया दिवसा, नव्हे सहसा सुरनरा. सहसा नाना वासनाचा वळसा. नाना म्हणजे अथवा किंवा अनेक. आपल्या ठिकाणी काय? वासना. आणि ते काय? वळसे. वळसे म्हणजे भवरा. पाण्यामध्ये काय असतो? भवरा असतो. आणि भावऱ्यात बुद्धर निघते का बाहेर? शिंदे महाराज सगळे कुठे गुंतलेलो आम्ही? वासनेमध्ये. अरे मोक्ष प्राप्त करायचं ही सुद्धा वासनाच आहे महाराज, फक्त सद्वासना आहे. मग पाहे पा भवत आहे कैसा, तेच तरावाय दिवसा, नव्हे सहसा सूर नरा. सूर म्हणजे देव आणि नर म्हणजे आपण. यांना पलीकडे जाता येतं का? तर नाही म्हणतात. बोला. क्रोधाचे प्रबळ भरते, भरी द्वेषाचे या तरी आते, असूया तिरस्कारांची ते चिडाने होते आणि वार. आता कशाचं भरतय? क्रोधाच. क्रोधाच्या लाटा. आणि काय करतात त्या? भरी दोषाच्या तरियाची. तरी आहे म्हणजे काय? शेजारी खड्डे पडेल, लाटा काय करतात? समुद्राच्या समुद्र खवळला की शेजारचे खड्डे भरून जातात. तसं इथे क्रोध खवळला की मग दोषाच्या तर्या भरतात. आणि मग तिथे असूया तिरस्काराचे ते चिडानी उते आणि वार. मग बघा, या सागरात क्रोधाचे प्रबळ भरते येते व ते भरते दोषाच्या खड्ड्यात भरते, तेव्हा एकमेकाविषयी मत्सर उत्पन्न होतो. त्याला काय जमतंय?
आहे की नाही? काय झाला हा मत्स्य अपमान अनिवार अपमानाच्या अनिवार चिरकांड्या गुतू येतात. बोला काम पर्वताची बरोबर काम पर्वताची शिखरे विषमे भासते अपारे आशे इच्छेचे वरे थोरे झाडे विषय अंकुरे वाढली. कोणते शिखरे? काम पर्वताची. आपण कशाने जगतो सगळे आता? काम नेणे. आता काम म्हणजे रती भोगालाच काम म्हणायचं नाही. जी इच्छा उत्पन्न हे करायचं ते करायचं ते करायचं हा काय कामाचे म्हणा. मग काय ते कामाचे? पर्वताचे शिखर आहेत. आणि त्यांच्या ठिकाणी काय असतं? विषमे भासती अपार. ते सम आहेत का? नाही, विषम आहेत. कारण विषम काय? मी हे माझं हे तुझं आहे असं विषमता आहे त्याच्यात. अशी इच्छेची वरी थोडे झाडे विषय अंकुरे वाढली. आणि त्याच्यावर कोणता? आशा आणि इच्छा यांचे मोठमोठाले थोडे आणि त्याच्यावर विषय रूपी अंकुरचे झाडे वाढलेले आहेत. बरं. संकल्प विकल्पाचे मीना निंदेच्या सुसरे दारुण ब्रह्मद्वेषाचे नक्र पूर्ण सागरी जान तळपती. आता तिथे संकल्प विकल्पाचे मीन म्हणजे मासे. कोणते मासे येत? संकल्प विकल्पाचे. आणि निंदेच्या सुसरी दारुण पुढे राहतात, ज्या पाण्यात राहतात ना. आणि ब्रह्मदोषाचे नक्र पूर्ण सागरी जान तळपते. कोणाचा दोष करतात मग? कशाचं ब्रह्मन, कशाचा देव, कशाचं काय? हे सगळं काय? कल्पना. कुणी पाहिला? कोणला भेटला? अरे महाराज सांगतच असते आणि आपण ऐकत राहावं लागतं. ऐका नाही? एवढा हा भवसागरो शोषिता तो अगस्ती साचारो तुझे भवाब्दी पैल पारो पाव हा निर्धार झाला. आता एवढा हा भवसागर पण शोषिता तू अगस्ती साचा. कोणाची उपमा दिली बुवा? अगस्ती. अगस्ती ऋषीने काय केलं? समुद्र प्राशन केला. आहे का नाही? आणि आता तुम्ही कोण आहात? नारद महर्षी अगस्ती सारखेच. कारण हा भवरूपी संसार तुम्ही काय करू शकता? प्राशन करता. म्हणून यात तुझे भवाब्दी पहिले पार ह्या जन्म मरणाच्या पलीकड पाव हा निर्धारू झाला. आता आम्हाला काय झाला? निर्धार झाला म्हणजे त्याच्यावर विश्वास पडला की निश्चित तुमच्या ऐकण्याने आमचं काय होईल? कल्याण होईल. याचा विश्व तो भय हे लावा तो मन बाधी तुमच्या कनवा अप्रयासी नारद देवा मरणार नवा मदतारी. आता याचा विश्व तो भय हे लावा तो आम्हा नवदी तुमच्या कनवा. म्हणजे याचा सर्व बाजूने भय निर्माण करणारा जो हलकावा आहे तो आम्हाला तुझ्या करुणेने बाधा करू शकत नाही. याकरिता नारद देवा मला कष्ट न पडता या मृत्यू संसार सागरातूच्या पलीकडची रास्ती होऊन सोडा. असं कोण म्हणतं? वसुदेवजी महाराज महर्षी नारदाला म्हणतात. बाई उतरून भवसागरो साक्षात पावे परपारो ऐसा भागवत धर्म विचारो तो निज निर्धारो प्रबोधी. असा पायी उतरून कसा? पायाने जाईन मी. काय करून? भवसागर पार करून. पण साक्षात पावे परपारो ऐसा भागवत धर्म विचारो
तो निज निर्धारू प्रबोधी असा जो भागवत धर्म आहे तो मला काय कर, त्याचं कथन कर, म्हणजे मला ते स्पष्ट सांग. बघा ऐकोनी वसुदेवाचे उक्ती नारद सुखावला चित्ती तोचे अभिप्राव परीक्षिते सुख सौमुखी स्थिती सांगत. आणि अशी वसुदेवाची गुप्ती किंवा म्हणणं ऐकून महर्षी नारदजी अत्यंत सुखावले आणि तोच अभिप्राय राजा परीक्षिती सुखदेव मुनीच्या मुखातून ती स्थिती सांगत आहे. कोण सांगतात? सुखदेव मुनीजी बोलतात आणि राजा परीक्षितीचे कथन ऐकतो. श्री शोक मने नरदेवा भाव विनर सांगता वसुदेवाचा प्रश्न श्री सुख झाला स्वानंद पूर्ण नारद ओळला चैतन्य घन चित्सुख जीवन मुमुक्षा. कारण असा प्रश्न वसुदेवाचा प्रश्न ऐकून सुखदेव मुनीजीला महाराज स्वानंद म्हणजे खूप आनंद झाला आणि चैतन्य घन असे असणारे नारद महर्षी चित सुख जीवन मुमुक्षा म्हणला आहे. चित सुख कोणतं सुख आहे बा? चित सुख. कारण चित सच्चित आनंद. मग चित सुख कशाला म्हणते? बोला शिवाजी महाराज, चित सुख कशाला म्हणते? सच्चित आनंद तीन शब्द आहेत ना, म्हणजे सत आहे ते चित आहे, चित आहे ते आनंद आहे. मग चित कशाला, सत कशाला आणि आनंद कशाला? कारण चित म्हणजे जाणणारा, ज्ञान स्वरूप, सगळ्याला जाणणारा कोण आहे? तर तोच चित. मग असं असणारे कोण? चित सुख जीवन कोणला? मुमुक्षाला. अधिकारीच कोण आहे परमार्थाचा? मुमुक्षु. दुसरा अधिकारीच नाही म्हणा. बोला. श्री शोक मने नरदेवा भावो मिनला नारदाच्या भावा ऐकून एक प्रश्न सुहावा तो म्हणे वसुदेवा धन्यवानी. असा नरदेवा म्हणजे राजा परीक्षितीला सुखदेव मुनीचे महाराज म्हणतात की नारदाच्या भावा ऐकोनी प्रश्न सुहावा तो म्हणे वासुदेवा धन्यवाणी. हे वसुदेवजी महाराज तुमची वाणी कशी आहे? धन्य. परिसता हा तुझा प्रश्न चित्सुखी प्रगटे नारायण ऐसे बोलता नारद जान स्वानंदे पूर्ण वसंडला. असं ऐकता. परिस्था म्हणजे काय? हा तुझा प्रश्न ऐकून चित्सुखी प्रगटे नारायण ऐसे बोलता नारद जान स्वानंद पूर्ण वसंडला. आनंदाचे भरत त्याच्या ठिकाणी प्राप्त झालं. बघा. रोमांच उचलले अंगे स्वेद दाटला सर्वांगी आनंद अश्रू चालले वेगी स्वानंद रंगी डुल्लतो. सप्रेम मिळले श्रोता जय पूर्ण सुखाविना बघता तै तुझा नवा उघारिता कथा सार अमृतार्थ विनिनी. कसा पाहिजे? सप्रेम मिळले श्रोत्यांनी कसं ऐकलं पाहिजे? सप्रेम म्हणजे मन कानात घालून श्रवण केलं पाहिजे प्रेम. तर काय होईल? जे पूर्ण सुखावे ना वक्ता. आणि असं जर श्रोते नसत तर वक्त्याला कधी सुख प्राप्त होत नाही. तर तो जाणावा अवघा रीता कथा सारामृता चवीने. आणि असा जर श्रोता असेल तर त्याला त्या कथेचं सार अमृत त्याला जर कळत नाही तो मोकळा आहे समजा. बोला. ऐकता वसुदेवाचा एकांत वासुदेवाचा ऐकता वसुदेवाचा प्रश्न पूर्ण मग स्वानंद गिरा गर्जन काय आपण बोलत. कारण असा वसुदेवजीचा प्रश्न ऐकून नारद संपूर्ण सुखावले आणि स्वानंद गिरा गर्जून काय आपण बोलत. नारद म्हणे सात्वत श्रेष्ठा
वसुदेवा परमार्थ निष्ठा, धन्य धन्य तुझे उत्कंठा, तू भावार्थी मोठा भागवत धर्मी. नारद म्हणतात सत्व सात्वत श्रेष्ठ, म्हणजे तुम्ही यादवामध्ये श्रेष्ठ आहात. कशासाठी? परमार्थात तत्पर आहात. कुठं तत्पर आहात? परमार्थामध्ये. आणि आम्ही कुठे तत्पर आहोत? संसारामध्ये. आज हा फवारा हाणायचा ठरला, किती बेजारी झाली तर सोडतो का आपण? नाही. काय तिथं तत्पर आहे. आजची कथा उद्या बघू, आता आजचे दिवस जाऊन द्या म्हणले, उद्या जाऊ ऐका. धन्य धन्य तुझी उत्कंठा, तू भावार्थी मोठा भागवत धर्मी. भागवत धर्मामध्ये तू कोण आहे? फार मोठा भावार्थी आहे. बोला. ज्याचे धर्माचे प्रश्नोत्तरे, हे विश्वावघेचे उद्धरे, हे विचारिले तो आबरे, निज निर्धारे श्रीकृष्ण जनका. आता तुम्ही जो प्रश्न केला आहे तो कसा आहे? अत्यंत प्रश्न चांगला आहे. कारण त्या प्रश्नाने अवघ्या विश्वाचा काय होईल? उद्धार होईल. आणि हे विचारलं तो बरे, निज निर्धारे, कोण आहात तुम्ही? कृष्ण जनका. कृष्णाचे कोण आहात? बाप आहात. तुझे प्रश्नोत्तरे जाण, साधक निस्तरते संपूर्ण, साधकाचे नवल कोण, महापापी पावन येणे होती. आता तुझ्या प्रश्न उत्तराने साधक निस्तरती संपूर्ण, पण साधकाचा नवल नाही. महापापी जरी असन तर तो पावन झाल्याशिवाय राहणार नाही. कशाने? भागवत कथा कशी श्रवण केली पाहिजे? कानात मन घालून. भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरते श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने संसार पाश. आता भागवत धर्माच्या गुणाने एक उद्धरती श्रवणे. भागवत धर्माचं काय आहे? हे वैभव आहे महाराज. कोण वैभव आहे भागवत धर्माचं? तर गीता आणि भागवत हे दोन ग्रंथ काय आहेत? आपलं वैभव आहे महाराज. आणि त्या वैभवाच्या पारायणाला माणसं बसत नाही. ज्ञानेश्वरी पारायण राहिलं नाही, ज्ञानेश्वरी प्रवचन राहिलं नाही, आणि भागवताकडे कोणी बघतच नाही. म्हणून निश्चित भाग्यवान आहेत की नाही आम्ही? कशाने उद्धार होतो? तर श्रवणाने. एक तर ती पठने, एका निस्त वाचन जरी केलं त्याचा काय होतो? उद्धार होतो. आणि एक निस्तर ती ध्याने संसार पाश. नुसते त्याच्या ध्यानाने सुद्धा काय होतो? संसाराच्या पाशाचं बंधन तुटत. एक श्रोतया वक्तया ते देखोने सुखावते निज चित्ते, सद्भावी भले मनते त्याते, तेही तरते येथे भागवत धर्मे. आता दुसरा असा एक आहे की श्रोत्याला आणि वक्त्याला पाहतो आणि त्यांना दोघालाही पाहून त्याच्या अंतःकरणामध्ये खूप सुख होत. अरे काय रे एवढं आडू आडू बोलावं लागत त्याला? कुठे गेले पोर? सुखावती निज चित्ती. कारण श्रोता आणि वक्ता पाहून त्याला खूप आदर वाटला आणि त्यांनी नमस्कार केला. ते कोणी सुखावती निज चित्ते, त्याच्या चित्तामध्ये आनंद झाला. अरे काय भाग्यवान लोक इथे 7 दिवस झाले या मंडपामध्ये कथा श्रवण करतात. एवढं जरी झालं तर काय म्हणतात? सद्भावे भले म्हणती त्याते, तेही तरती येते भागवत धर्मे. असं जरी त्याचा भाव झाला तर ह्या भागवत धर्माच्या श्रवणाने त्याचाही उद्धार होत. थोडं अरे एवढं आमचा आवाज तर राहील का? सहज बोललं तरी गेलं पाहिजे. कडक आवाज कर. बोला.
हे नवल नव्हे भागवत धर्मा, जो का देवद्रोहे दुरात्मा, अथवा विश्वद्रोहे दुष्टात्मा, तोही तरी हा महिमा भागवत धर्मी. हे नवल नव्हे भागवत धर्मा, जो का देवद्रोही दुरात्मा, जो देवच म्हणत नाही असा जरी असन तर त्याचा सुद्धा, किंवा अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा, विश्वाचा संहार करणारा, तोही तरी हा महिमा भागवत धर्मी, असा त्याचा सुद्धा जरी कथा ऐकली तर त्याचा उद्धार होतो. हृदयी धरिता भागवत धर्म, अकर्म्याचे निर्दळी कर्म, अधर्म्याचे निर्दळी धर्म, देव उत्तमोत्तम पदा पद प्राप्ती. कुठं धरावं लागत? हृदयामध्ये. हृदयी धरिता भागवत धर्म. तोंडात सांगितलं का? तोंडात सांगितलं असतं जमलं असतं बुवा, आहे का नाही? गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली, जमलं. पण कुठं धरायचा? हृदयामध्ये. अकर्म्याची निर्दळी कर्म, अधर्म्याचे निर्दळी धर्म, हे उत्तम पद प्राप्ती. अशी पद प्राप्ती कोणला होती? जे तरी घाले भागवत धर्म, तेथ निर्दळे कर्म, कर्मा कर्म विकर्म, निंदा द्वेष क्रोध अधर्म, अविद्येचे नाम उरोने दी. आता भागवत धर्माचे हृदयात चिंतन केले असता तो धर्म पाप्याचे पाप नाहीसे करतो आणि अधर्मिकाचा धर्म नाहीसा करतो व त्याला उत्तमात उत्तम असलेल्या वैकुंठ पदाची प्राप्ती होते. ते भागवत धर्मे अत्यादर, श्रद्धेने केला प्रश्न त्वा थोर, निज भाग्य दे तो अति उदार, परम पवित्र वसुदेवा. काय पाहिजे? भागवत धर्मी अत्यादर, आदर पाहिजे. कदर नका का करेल, पण आदर पाहिजे. मग आपण ग्रंथाचा काय केला पाहिजे बुवा? आदर केला पाहिजे. कुणी शक्कल काढली काय ना महाराजी, ते पिसा आणायचे, ते लाल कपडे आणायचे, वस्त्र टाकायचे आणि भाकरी सारख्या गाठी मारते त्याला. कसे कपडे पाहिजे? ग्रंथाला सुद्धा भारी कापड पाहिजे आणि शिवून घातलं पाहिजे, आहे का नाही? कसं घातलं पाहिजे? शिवून घातलं पाहिजे. मला काय केला पाहिजे? त्याचा आदर केला पाहिजे. आपल्या देवाऱ्यावर नित्य गीता पाहिजे पूजेला. कशाची पूजा केली पाहिजे आपण? अरे भगवंताची मूर्ती नसेल तर चालेल, पण गीतेची पूजा झाली पाहिजे. मग त्या भगवद्गीतेला थोडस वल्ल फडक करून पुसून घ्या, थोडासा गंध, थोडीशी अक्षता, फूल, पुष्प आणि आरती आणि नैवेद्य म्हणून काही खडी साखर ठेवायची नाही, फक्त दाखवायची. इकडे सप्त्यात नैवेद्य ठेवून देते. खाय किंवा खायचं असेल तुमच्याकडे कसं करते? सकाळचा नैवेद्य संध्याकाळ पण, संध्याकाळी उंचाला टाकलाच कुत्र्या, काय करता? खाता का? संध्याकाळचा दुसऱ्या दिवशी सकाळी नैवेद्य दाखवावा का ठेवावा? बोलायचा गावकरी. ठेवायला पाहिजे. आणि ते तिथं दिवसभर ठेवायचं आणि मग काय करणार? खाणार का तुम्ही? मग कुत्र्याला टाकून द्यायचं. अरे नैवेद्य हा भगवंताचा प्रसाद आहे, त्याला तिथं जायचं, दाखवायचं, त्याला पाणी फिरवायचं, ववाळायचं आणि उचलून घेऊन यायचा. नैवेद्य ठेवायचं काम नसतं, नैवेद्य दाखवावा लागतो आणि ठेवावा लागत होतो मावला. याला ठेवायचा कोणला? मसुबा मावला याला ठेवावा लागतो.
त्यो घरी आणायचा नाही घरी, पण भगवंताचा नैवेद्य, संतांचा नैवेद्य निस्ता दाखवून घरी आणून सगळ्यांनी खायचं मला. बोला. ते भागवत धर्म्यात्यादर श्रद्धेने केला प्रश्न त्वा थोर, निज भाग्य त्वाती उदार परम पवित्र वसुदेवा. कारण ही वेळ झाली ना. कसं आहे? अत्यादर श्रद्धेने केला तो प्रश्न, निज भाग्यत्वाती उदार परम पवित्र वसुदेवा. बरोबर. तुझे वानु पवित्रपण तरी पोटाला श्रीकृष्ण, जयाचे नामे आम्ही जाण परम पावन जगद्वंदे. नारद महर्षी म्हणतात, हे वसुदेवा तुम्ही कसे आहेत? तुम्ही खूप पवित्र आहात. कारण पोटा आला श्रीकृष्ण, ज्याचे नामे आम्ही जाण परम पावन जगद्वंदे. पुढे वंदे झालो तर आम्ही जगद्वंदे. जगामध्ये आमची काय उच्च स्थिती आहे. जगाला वंदे आहोत. कारण झालो कृष्णाच्या नामाने. तो सोये श्रीकृष्णनाथ नित्य वसे तुझ्या घरात, तुझ्या ऐसा भाग्यवंत न दिसे येत मज पाहता. आणि तू कसा आहे म्हणतात नारद महर्षी म्हणतात की भगवान श्रीकृष्ण कुठे आहेत? नित्य तुझ्या घरात आहेत. आणि तुमच्या एवढा भाग्यवंत कोण आहे? न दिसे पाहता येत मज. बोला ना. वसुदेव तुझ्या नामता, वासुदेव मनते अनंता, ते वासुदेव नाम स्मरता परम पावनता जगद्वंद्या. वसुदेव तुझ्या नामता. तुझं नाव काय? वसुदेव. आणि वासुदेव म्हणती अनंता. कोणाला म्हणतात वासुदेव? भगवान श्रीकृष्णाला. ते वासुदेव नाम स्मरता. ते नाव जरी स्मरण केलं तर काय होतंय? परम पावनता जगद्वंद्य. कशाने? नावाने. काय म्हणलं ते? वासुदेव. काय प्रमाणे ते वासुदेव नित्य स्मरण. काय ज्याचे निश्रवणे वाढे पुण्य, ज्याचे नामे झडे भवबंधन, तो सत्य स्मरविला तुवा नारायण, तुझी वाचा कल्याण वसुदेवा. ज्याच्या श्रवणाने पुण्य वाढत, ज्याच्या नामाने भवबंधन झडत म्हणजे बंद होत. आणि सत्य म्हणजे तो आता त्याचं काय केलं? स्मरण केलं नारायणाचं. तुझी वाचा कशी आहे? कल्याण. तुझं काय होईल? कल्याण होईल. आज वसुदेवा. तुझा जे ऐकताचे प्रश्न पूर्ण प्रगटला नारायण, मज तुझा हा उपकार पूर्ण, तू परम कल्याण वसुदेवा. आता नारद महर्षी वसुदेव महाराजाचं वर्णन करतात की तुम्ही किती मोठे आहात. कारण तुमच्यामुळं काय झालं? भगवंत नारायण प्रगट झाला. आणि तुम्ही जर नसते तर प्रगट झाला असता का? तर नाही. म्हणून तुमचा काय आता आमच्यावर उपकार आहे. अशंकाय कोणी नारदाचे वचन, जने विकल्प धैला मना, यासी पूर्वी होते विस्मरण, आता झाले स्मरण वसुदेव प्रश्ने. असा नारदाचे वचन ऐकून जो विकल्प मनामध्ये होता त्यांना पूर्वीच जे विस्मरण झालं होतं, आता झाले स्मरण वसुदेव प्रश्ने. बर. ज्यांचे ऐसे विकल्प युक्ते, ते जाणावे निजात्मघाती, ते आरतीचे उपपत्ती, ऐक निश्चिते सुख सांगे. आणि अशी ज्यांची आयशी विकल्प युक्ती. काय आहे? विकल्प. आणि ज्यांना विकल्प आला त्यांना काय म्हणायचं? आत्मघाती. मग आता आपल्याला विकल्प आहे का नाही आहे? बोला.
मग संतांनी सांगितलं तसं आपल्याला पटतं का आज? बला केलं नाही पटत. मग जर पटलं नाही तर कोण झाले आपण? आत्मघात करणारे. आणि कोणाचा घात करणार नाही? आपल्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार, ते कव कृपेचा सागर, उतरे पार तुका म्हणे नाही ऐकेले गायले गीत, नाही ऐकेले गायले गीत, उतरे पार तुका म्हणे नाही ऐकेले गायले गीत, नाही ऐकेले गायले गीत. काय म्हणतात तुकोबराया? आपण घात करू. शत्रू मी झालो दावेदारू. कोण कोणाचा शत्रू आहे आता? आपणच आपले. आपला घात कोणी केला? शेजाऱ्याने केला का? बापाने केला का? आईने केला? कोणी केला? आपणच आपला घात केला. म्हणून मग ह्या घातातून आपण ह्या बंधनातून मुक्त कोणाला होता येईल? ज्याचं त्यालाच होईल का दुसऱ्याला होता येईल? आपणी आपण करा शोध, आपणी आपण करा शोध, आपणी आपण करा सोडव सोडवा आपुले आपण करा सोडवा, संसार बंधना तोडावे गी, संसार बंधना तोडावे गी. आपुले आपण करा सोडवा, आपुले आपण करा सोडवा. प्रमाण झालं बा. पण बंधन कुठे? होय, बंधन कुठे? बंधन कळवा मग सोडता येईल. बंधन कळलं का? हा मलाच कळलं नाही तर तुम्हाला कळलं का? कशामुळे बद्धायची? बंधन काय? बंध कशामुळे झाला आपल्याला? बद्ध कशामुळे झाला? घेऊन या छंद माझे माझे, माझे माझे घेऊन या चंद माझे माझे, माझे घेऊन या छंद माझे माझे, माझे माझे घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे नाना बद्दा, बारी बळे झाला घेऊन या छंद माझे माझे, माझे माझे 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 मुक्त माझे. होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. आता माझे माझे सोडवण्यासाठी परमार्थ करतो का माझं माझं वाढवण्यासाठी? बोला. मग कोणत्या महिन्यात मुक्त होणार तुम्ही? आम्ही भाद्रपद महिन्याच्या आमुषाला. म्हणून आहा कटकटा हे ओखटे ये मृत्यू लोकीचे उपराटे, हेच जरी जन्माला उचटे अर्जुना तू काय कर छडछडोनी वहिलाने तू या भक्तीची वाटा लाग जिया पावशी अव्यंग
निज धाम माझे. पुढे लागायचं सांगितलं भक्तीच्या वाटाला. आता भक्तीच्या वाटाला लागलो तर दाखवतो नाही तस काय नाही. विचार करा ना, मोकळ्या मनाने विचार करा, काय अडचण नाही. शंका असेल तर विचारा, खालून काय अडचण नाही. मग आपणच आपल्याला काय केलं, बद्ध केलं. आणि मग कोण कोणला सोडेल, रंजेगावकर कोण कोणला सोडेल, ज्याचं त्याला सोडा लागेल का दुसरं. आणि मग तुम्ही जर सगळे रोजे लावून कीर्तन कथा करून घेता तर तुमचा बाप तरी मुक्त होईल का कधी? कुणीच होणार नाही. म्हणून परमार्थ हा ज्याचा त्यानेच केला पाहिजे. कुणी केला पाहिजे? ज्याचा त्यानेच केला पाहिजे. दुसऱ्याला करता येत नाही आणि दुसऱ्याच्या भरोश्यावर आपलं कल्याण अरे व्यावहारिक कल्याण होत नाही. होत दुकानदारी गाड्याच्या भरोश्यावर चालती, शेती गाड्याच्या भरोश्यावर चालते, बरं गाईचा गोठा गाड्याच्या भरोश्यावर चालतो आणि परमार्थ चालन का? म्हणून देवाने एवढी मोठी आपल्याला उपलब्धी दिली, कारण नरदेह दिला आणि नरदेह देऊन आपल्या अगोदर संत होऊन वाङ्मय ठेवून गेले महाराज. हे काय आपलं परम भाग्य का आपल्याला गाथा ज्ञानेश्वरी भागवतासारखे ग्रंथ पाहायला वाचायला भेटतात, पण त्याच्याकडे बघत नाही. हे आपलं महान भाग्य. मग बरं, अग्निकुंडा माझे स्वयंबासे, जो घृतावदाने अति प्रकाशे, तेवीस प्रेम प्रश्नवशे, सुख उल्लासे मुक्तांचे. अग्निकुंडामध्ये अग्नी काय असतो? स्वयंभ असतो. आणि त्याच्यामध्ये जर तूप टाकलं घृतवदाने अति प्रकाशे, काय होतं? मोठा जाळ होतो, मग प्रकाश होतो. तेवी सप्रेम प्रश्नवशे, सुख उल्लासे मुक्ताचे. असं तुम्ही जो प्रश्न केला ना, सप्रेम प्रश्न वशे सुख उल्लासे मुक्ताचे. बरं, सप्रेम भावार्थी मिनला श्रोता, मुक्त हे उल्लासे सांगे कथा. तेथील सुखाचे सुख स्वादुता, जाणे जाणता सवर्म. सप्रेम भावार्थे मिनला श्रोता. श्रोता कसा प्राप्त झाला पाहिजे? भावार्थे सप्रेम भावार्थ कसा पाहिजे? प्रेम. आणि प्रेम नसन तर जमत का? मग त्याला इथे बसलं तरी का वास संपत असं होत. कळ लागेल त्याला, चौकड कळ लागेल. आणि प्रेम असन तर टाइम कुठे गेला कळत नाही. महाराज ही काय आहे? त्याच्याशी ऐक्य झाल्याचं लक्षण आहे. पाठामध्ये आम्ही कधी जर रंगलो तर 1.5 तास झाल्याला सुद्धा कळत. आणि मग जे सावध असतात का कदारलेले, आता म्हणते टाइम होऊन गेला ना, मग पाहिला टाइम झाला आणि लगेच पुंडलिका आहे का नाही? सप्रेम भावार्थ मिनला श्रोता. आणि मुक्त ही उल्लासे सांगे कथा. आणि मग तो कथा सांगणारा मुक्त जो साधू असतो, महापुरुष असतात, मला तेही कशी कथा सांगतात? उल्हासाने सांगतात. आणि मग तिथलचं सुखाची सुख स्वादता, त्या सुखाचा स्वाद जाणता सुवर्ण. पण कोणताच कोण जाणत? जाणतो. जाणत्याला कळतं का तिथलं सुख? नाही. बर, या लागे मुक्त मोक्ष विषय जन, भागवत धर्मे निवते संपूर्ण. तोची वसुदेवी केला प्रश्न, तेने नारद पूर्ण सुखावला. आता या लागी मुक्त मुमुक्ष आणि विषयजन सगळे आले. भागवत धर्मे निवती संपूर्ण. कारण निवती का?
तर तापेल असेल तर काय करावं लागत, निवून द्यावं लागत. मग आता आपण तापलेले थोडीच तिथे तापलेली का आहे का नाही? संसाराचे तापे तापलो नाही. कारण संसाराच्या कोणते ताप आहेत आपल्या माग, तर 3 ताप आहे. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक. हे 3 तापाने काय झाले, सगळे तापलेले. पण असे तापलेले सुद्धा काय होतात, निवती संपूर्ण. आणि तोच वसुदेवे केला प्रश्न. आणि त्यामुळं महर्षी नारद अत्यंत संतुष्ट झाले. जे का पूर्व परंपरागत जीर्ण भागवत धर्म येत, सांगावया नारद मुने निश्चित उपपादित इतिहासू. असा कसा पूर्व परंपरागत. आता परंपरा कुठून सुरू आहे बुवा हे भागवत धर्माची? हा, कुठून सुरू झालंय भागवत धर्म? हा, कारण अगोदर जे भागवत सांगितलं ते कोणाला सांगितलं? हा, कोणाला सांगितलंय? हा, ब्रह्मरूपे ब्रह्मा उपदेशे श्री हरे, चतुश्लोकी चारे भागवत, चतुश्लोकी चारे भागवत. ब्रह्मरूपी ब्रह्मा उपदेशे श्री हरे, चतुर्श्लोकी चारे भागवत, चतुर्श्लोकी चारे भागवत. अगोदर कोणाला सांगितलं तर चतुर्श्लोकी भागवत हंस अवतार घेऊन भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं. म्हणजे असं हे कसं आहे, पूर्व परंपरागत, पूर्वीपासून आतापर्यंत त्याचे याच्यात बदल झाला का काही नाही. बोला. ये चारते विदेहाचा प्रश्न, संवाद ते अर्षवन वजन, ते भागवत धर्म जीर्ण, इतिहास संपूर्ण सांगेन ऐक. आता याच अर्थीचा विदेहाचा प्रश्न. विदेह कोणाला म्हणतात? राजा जनकाला. आता जनक कसे होते? ग्रस्ती होते का ब्रह्मचारी? ग्रस्ती होते. राजे होते. मग ते कसे खात होते? राजाच्या खजान्यातल्या खात होते का शेती करून खात होते? आणि आपण कुणाला खा वाटतं आपल्याला? आपल्याला कुणाला खा वाटतं? कष्ट करा वाटतं का आपल्याला? आम्हाला राजा जनक एवढे म्हणजे चक्रवर्ती राजे होते ते. पण स्वतः काय करायचे, त्यांच्या खायापुरतं शेती करायचे आणि ते धान्य खायचे. सरकारच्या तिजोरीतलं धान्य खात नव्हते. ते धान्य खाल्लं की माणसाची बुद्धी भ्रष्ट होती. आणि आता सरकारने अख्खा जग भ्रष्टाचार करून भ्रष्ट करून सोडलं महाराज. म्हणजे काय ऐका ना मग वाघाचे पंजे सांगतो. आता लाडकी बहीण कष्टाची आहे? कष्टाची आहे का आरामाची आहे? आणि यांच्याकडे कोणता पैसा आहे? कष्टाचा आहे? नाही. 2 नंबरचा नाही. दारूवाल्यांचा पैसा आहे, टॅक्सचा पैसा आहे. किसान योजना, PM किसान योजना, CM किसान योजना, अनेक प्रकारचे अनुदान, पडझडीचं अनुदान. मला सांगा, कोणत्या सरकारने आतापर्यंत शेतीच्या मालाचा भावाचा विचार केला का? येडे आपण, येडे. मला सांगा, सोनं आज काय भाव आहे? लाख रुपये. जाऊन दे, 5,000 सोडून देऊ, घेणं देणं.
किती आहे? लाख रुपये. आणि तेच सोनं समजा 85 साली 2000 रुपये होत. किती होत? 2000. आणि 72 ते 74च्या दरम्यान 600 रुपये. किती होत? 600 रुपयाला पण किती बा? 12 माशी. पहिला तोळा कितीचा होता? 12 माशा. आता सोनं काय भाव आहे? लाख रुपये. मला सांगा, आज 1 तोळा सोनं घ्यायचं असेल किती दाणे विकावं लागते? किती क्विंटल सोयाबीन विकावं लागेल? 5000 धरा भाव. 4000. 25 चौक 100. 25 क्विंटल सोयाबीन विकावं लागेल तर 1 तोळा सोनं. आता 25 क्विंटल व्हायला नफ्यात यायला किती वावर पाहिजे त्याला? ते बी त्याच्या हातात आहे का? महाराज, शेतीचे भाव वाढले नाही. मजुरी 72ला मला वाटतं ₹1 सव्वा रुपया रोज गाड्याला होता आणि 12 हजेरी बायाला होती. 77ला 2-2.5 रुपये रोजगार होता. आज किती आहे? 500. 500 मी भेटतोय का? अरे राशन फुकट. कशाला फुकट देत रे? मजुरी वाढवून 1000 रुपये रोज दे. शेतीला भाव दे आणि 8 घंटेची ड्युटी ठरवून द्या. काम करता का कोणी? बाया किती वाजता नाही काय तुमची? 11 वाजता. पुन्हा तिथे जाऊन जेवत या का? तुमच्याकडे नाही जेवत? नाही, नेऱ्या. आमच्या तिकडे नेऱ्या काढतात. आल्यावर नेऱ्या करू म्हणजे रानात जरा चांगलं लागत. त्या घरून जात असतात खाऊन, त्या तिथे खायला येतात. म्हणजे 11 11:30 त्यांना जेवण वाट कामाला लागायला लागत आणि 2 वाजता सुट्टी घेतात. मग त्याच्यात पुन्हा 1 तास जातो आणि 5 वाजता संपलं म्हणतात. म्हणजे हे पुढे जाणार आहे सगळं. रसतळाला जाणाऱ्या गोष्टी द्या. फक्त स्लो पायदाने हळूहळू हळू आपलं संपणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून सरकारचं फुकट काही नाही पाहिजे. मजुरी 1000 होऊ दे, काही अडचण नाही. पण त्याला काम 8 घंटे केलं पाहिजे असा नियम पाहिजे. अरे शेतकऱ्यासाठी काहीच नाही ना. काय त्याला आधार सांगा बरं मला? याचं अनुदान त्याचं भीक मागतो का त्याच्या दारात? अरे सर्वांचा पोशिंदा आहे शेतकरी. यांनी माल नाही पिकवत, हे काय खाते? खडी खाते. पण शेतकऱ्याची एकजूट नाही. 1 वर्ष वावर पडत ठोमार. अजिबात काहीच पेरायचं नाही. आपल्या पुरतं पेरायचं, खायापुरतं. दुकानला मार्केटला 1 दाणा नाही कुठून आणतो बघू. पण तसं होत नाही. ते म्हणतात त्या कवडगावचं बंद आहे ना. कवडगावची पडत नाही वावर, आपल्या गावचं पेरून घ्या. आणि आपला विचार नाही म्हणून आपली ही फजिती. राशनच्या दारात उभा राहणार. अरे राशन देणारा शेतकरी कोण देतं राशन? पिकवणारा कोण आहे? शेतकरी आहे ना. आणि त्याला भीक मागायची पाळी आणली. चल, कशावर निघालो होतं आपलं? राजा जनकावर निघालो होतो. राजा जनक काय करत होते? स्वतः शेतीमध्ये कष्ट करून आपल्याला खाण्यापुरतं स्वतः करत होते. आणि त्याच्यामुळं ग्रस्ती राजा असूनही कसे होते ते? विधेयी होते महाराज. चला बोला पुढे. आरशावा कोण मनसे मुळे त्यांची सांगेन वंशावळी. जन्मजयांचा सुकुळी नवा माझी झाली ब्रह्मनिष्ठा. आता अर्षभ हे कोण आहे? तर त्यांची वंशवळी सांगतो. जन्मजयाच्या सुकुळी नवा माझी झाली ब्रह्मनिष्ठा. बघ, स्वयंभू मनुचा सुतो जानना मे प्रिय व्रतो.
त्याचा अग्नेंद्र विख्यातो नाभि त्याचा सुतो सूर्यवंशी. कारण स्वयंभू मनुपाचा पासून नामे प्रियव्रत राजा झाला. भागवतामध्ये त्यांची कथा येतात. कोणाच्या मनुचा मुलगा कोण आहे? प्रियव्रत. आणि प्रियव्रताचा कोण आहे? अग्निद्र. अग्निद्रचा कोण आहे? नाभी. नाभीचा त्या नाभीपासून ज्ञान विलासो ऋषभ जन्मला वासुदेवांशो. मोक्ष धर्माचा प्रकाशो जगी सावकाश विस्तारिला. आणि त्या नाभीपासून नाभी राजाचा मुलगा राजा वृषभ हे कोण आहेत? अंश अवतार आहेत. देवाचे कोण आहेत? अंश अवतार आहे. वसुदेव अंश. मोक्ष धर्माचा प्रकाशू जगी सावकाशू विस्तारला. कुणी? वृषभ देवाने. आणि जैन कोणला मानतात? जैन कोणला मानतात? वृषभ देवाला. आद्य गुरु कोण म्हणतात? ते आमचा आद्य देव कोण म्हणतात? आपण तो आदिनाथ म्हणतो. हा ते कोण? वृषभाला. त्यांचे 24 तीर्थंकर आहेत. आपले 24 अवतार आहेत. त्यांचा पहिला अवतार कोण मानतात? वृषभाला मानतात महाराज. आणि वृषभापासून कुठपर्यंत बरोबर आहेत? फार नेमिनाथ पर्यंत त्यांचे 22 तीर्थंकर म्हणजे 22 अवतार कुठपर्यंत? नेमिनाथ. आणि नेमिनाथाच्या भागवतामध्ये नाव निघतं. पुढे निघत कारण पांडवाच्या यज्ञामध्ये आचार्य नेमिनाथच होते. मुख्य आचार्य तिथं म्हणजे तिथपर्यंत निघतंय. पण हे पुढून कसा भेद झाला आणि कोण कुंकड फाकलं काही तपास नाही. कारण हे असंच झाला असेल तेव्हा काहीतरी पैशावर म्हणून त्यांनी त्यांचा संप्रदाय वेगळा केला. आणि आताही होईल दुसरा संप्रदाय झाला होईल ना. आजही आहेत ना. फक्त अजून त्याचा विस्तार एवढा झाला नाही. आठवले होते महाराज पांडुरंग शास्त्री आठवले महाराज. त्यांनी खूप गीतेचा प्रचार प्रसार केला. आणि कसा केला? आजही त्यांचे अनुयायी आहेत महाराज. सत्संग करतात गावात येऊन. तुमची भाकर खातात? पाणी सगळं नाही. गाडगे बाबाचा संप्रदाय त्यांचा पुढे चालला नाही. पण जर ती परंपरा चालली असती तर महाराज आज खूप मोठा झाला. त्यांचा काय आचार होता? संतांनी सांगितलं त्याप्रमाणे आचार होता त्यांचा. म्हणून कोण जन्माला? वृषभ. आणि असा वसुदेव आहे. आणि मोक्ष मार्गाचा मोक्ष धर्माचा काय? प्रकाश हो. आता पुढं काय केलं? चला. ऋषभ वासुदेवाचा अंशो ये लोके मोक्ष धर्म विश्वासू प्रवर्ता वया जगदीशो हा अंशांश अवतार. आता वृषभ देवाचा कसा अवतार आहे? अंश अवतार. आणि काय केला त्याने? या लोकांमध्ये मोक्ष धर्म विश्वास. मोक्षाचा विश्वास काय केला? प्रवर्त वया जगदीश हा अंश अवतार. बरं. त्याचे पंचमस्कंदी चरित्र सांगितले सविस्तर. त्याशी झाले शतपुत्र वेदशास्त्र संपन्न. आणि त्यांचं चरित्र पंचम स्कंदामध्ये सांगितलेलं आहे. त्यांना किती मुलं झाले? 100. आणि कसे ते 100? वेदशास्त्र संपन्न. बरं. त्या हे माझे ज्येष्ठ पुत्र अतिशय परम पवित्र. ऐक त्यांचे चरित्र अति विचित्र सांगेन. आता त्यामध्ये त्यांचा ज्येष्ठ मुलगा जो आहे तो कसा आहे? अतिशय परम पवित्र आहे. त्याचं चरित्र अति विचित्र आहे हे सांगतो म्हणतात. जो ज्येष्ठ पुत्र भरत जान तो नारायण परायण. अद्यापि भरत वर्ष उच्चारण त्याचे नावे जाण विख्यात. आता त्यांचा जो मोठा मुलगा आहे ज्येष्ठ भरत जान. आता तो काय होता? नारायणामध्ये परायण होता. आणि अद्यापि ह्या भारताला त्यांच्यामुळे काय नाव पड? भारत. भरत वर्ष उच्चारण भरतखंडे. भारतखंडे नाही म्हणत.
काय म्हणतात भरतखंडे. त्यांचेनी नावे जाण विख्यात. अजूनही कोणाचं नाव आहे? भारताचंच नाव आहे ना. बर. जो मनसा वाचा कर्मना अखंड भजे नारायणा असताही राज्य धर्मी दाना जो आत्मखुना न चुकी. मनसा वाचा कर्मना अखंड भजे नारायणा म्हणजे काय नाही वाचने कोणाचं भजन करतो? भगवंताचं. आणि असताही राजधर्मी जाणार राज्य करत असतानाही आत्मखुना जो न चुके. आत्मस्वरूपाचे ठोक कधी विसरला का? तर नाही. बोला. जेवे मार्गी चालता पावले वक्रे हे टाकिता दैव वशे अडखोळता श्रोय तत्वता भूमिताची. ज्याप्रमाणे मार्गी चालत असताना वक्रे ही टाकिता पाऊल वाकडा पाऊल जर चालला पडला तर काय होतं? दैव वशे अडखोळता आश्रय तत्वता भूमिकाची. आता जरी वाकडा पाऊल पडला तर आश्रय काय? भूमिकाची. बोला. देवीचे तयासे असता राज्य धर्म चाळिता येतो चित्त कर्माचरिता निज निजा निजात्मता पालटेना. त्याप्रमाणे तयासी असता कुठं? राजधर्म चाळिता राज्य करत असताना काय झालं? यथोचित कर्माचरता. कसं कर्म करत ते? यथा योग्य. मग निजी निजात्मता पालटेना. पण आपल्यामध्ये काही बदल होत नव्हता. पण या नाव बोले अखंड स्थिती जे पालटेना कल्पांते जेता असता सुखे होते पुनरावृत्ती असेना. या नाव बोलीची अखंड स्थिती जे पालटेना कल्पांती जेत असता सुखी होती पुनरावृत्ती असेना. आणि अशी जर स्थिती असेल तर तो पुन्हा जन्माला येईल का? तर नाही. ऐसे करी सदाचरण आणि नारायण परायण ऐक त्याची ही व्याख्यान विषेद करोनी सांगेन. ऐसे सदाचरण करणारे महाराज भारत नारायण परायण त्यांचं व्याख्यान सांगतो. असं आणि कसं करून सांगतो? विषेद करून सांगतो. असं कोण कोणला बोलत? शिवाजी महाराज. मला कदम कोण कोणला बोलत? नारद वसुदेवराव. हा नारद वसुदेवराव नव्हता. बघा ना कोण बोलतोय कोणला. भजन घेण्याचं 2 मिनिटं. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे.
मध्वाचार्य महाराज की जय. श्री व्यास भगवान राधा रमण बिहारी लाल की जय. नराचा समुदाय गहन त्याशी नार म्हणती जाण त्याचे आयन म्हणजे स्थान म्हणून म्हणती नारायण आत्म्या. आत्म्याला नारायण का म्हणतात? कदम लक्षात आलं का? ज्या ठिकाणी नराचा समुदाय गहन. आता पृथ्वीवर किती नर असतील? ह्या किती लोकसंख्या असं? म्हणून त्याला काय म्हणतात? समुदाय गहन. त्याची काय म्हणते? नार जाण. आणि त्याचे आयन म्हणजे स्थान यन. काय राहिलं? नार यन. यन राहिलं ना. यन म्हणजे स्थान, म्हणजे ज्यांच्यावर एवढं जगत आहे त्याला काय म्हणते? नारायण. आणि हे कुठं आहे? आत्म्याशी. आणि तेच काय? कोणाचा? सगळ्याचं स्वरूप काय आहे? तेच आहे. बरं. त्याच्या ठाई परायण त्याच्या ठाई परायण मने जे अनन्यत्वे शरण निवटून या फुले अहंपण तद्रूपे जाण राहिला. आता त्याच्या ठाई काय झालं पाहिजे? परायण झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? अनन्य. अनन्यत्वे शरण. कसं केलं पाहिजे त्याला शरण? आता कुठं जरी कुठं कोणत्या ग्रंथात फिरा काय सांगितलं? अनन्य शरण. जो मध होय अनन्य शरण. मग जे जे शरण गेले त्यांचं जन्म मरण राहिलं का? राहिलं नाही. आणि मग शरण जावा. कोणाला जावा? भगवंताला. शरण गेलं तर काय होईल? न्यूटोनीय आपले अहमपण. काय घालतो तो? मी पण. अहम म्हणजे मी घालतो. तद्रूपे जाण राहिला. आणि अहम गेला की काय राहिला? मग खाली कोण आहात तुम्ही? देहधारी आहात? कवडगावचे आहात? रंजेगावचे आहात? महाराष्ट्रातले आहात? जिल्ह्यातले आहात? वरवणीतले आहात? नाही. महाराष्ट्रात काहीच राहत नाही. अशी काय स्थिती होती महाराज आपली? व्यापक. बरं. ऐसा तो ऋषभाचा पुत्र जयासे नाव भरत ज्याच्या नामाची कीर्ती विचित्र परम पवित्र जगामाजी. अशी अवस्था असणारे वृषभाचे सुकुमार पुत्र असणारे भरत महाराज, त्यांच्या नावाचीही कीर्ती विचित्रच आहे आणि परम पवित्र जगामाजी आणि पवित्र आहे. बोला. तो भरत राहिला हे भूमी केसे म्हणून भरत वर्षे म्हणते आसे सकळ कर्मारंभे करिता संकल्पासे ज्याची नामासे स्मरताती. तो भरत राहिला ये भूमी केशी. या भूमीमध्ये काय राहिले? राजा भरत राहिले. म्हणून याला काय नाव पड? भारतवर्ष म्हणती याची. आणि सकळ कर्मारंभी करिता संकल्पाशी ज्याची नामाशी स्मरताते. आता संकल्प करायचा असला तर पहिलं काय करावं? संकल्प. भारतवर्ष भरतखंडे नाव घ्यावंच लागतं त्याच. दक्षिण देशे उत्तर देशे काय असेल ते त्याचं नाव येतं का नाही? येतं. माणूस ऐसा आत्मा राम जरी झाला तरी विषय संग नव्हे भला. या लागे त्याचा वृत्तांत पुढेला सांगेन सकळ ऐकी. मग असा आत्मा आराम जरी झाला तर त्याला विषय संग जमतो का बा? नव्हे भला. कदम काय म्हणतात? तरी विषय संग नव्हे या लागी त्याचा वृत्तांत पुढीला सांगेन सकाळ ऐकी. मग त्याचा वृत्तांत सांगतो. बोला. नामे ख्याती केले उदंड या लागे त्याते म्हणते भरतखंड आणि काही प्रताप प्रचंड त्याचा वितंड तो आहे का. आता त्याच्या नावाने काय केलं? उदंड ख्याती केली म्हणून त्याला काय पड नाव? भरतखंड. आणि त्याचे आणि काही प्रताप प्रचंड आहेत आणि त्याचा वितंड हेतू आहे का. तेने दिग्मंडल जिंतिले समुद्र वलयांकित राज्य केले
नानाविध भोग भोगिले जे नाही देखिले सुरवरी. आता त्या राजा भरताने हे सगळे दिग्मंडळ जिंकून समुद्रावलयांकित राज्य आपल्याला प्राप्त करून घेतलं आणि जे देवानी भोग भोगले नाहीत असे भोग त्यांनी भोगले. अनुकूळ अनुकूळ स्त्रिया पुत्र अनुकूळ मंत्री पवित्र अनुकूळ राज्य सर्वत्र ते त्यागिले विचित्र नाना भोग. आता त्याला कशा होत्या स्त्रिया? अनुकूल होत्या. मंत्री कसे होते? अनुकूल होते, पवित्र होते, अनुकूल राज्य होतं. तरी भारताने काय केलं? आणि भोगही कसे होते? त्याला अनुकूल होते महाराज, पण त्यागिले विचित्र नाना भोग. ऐसे भोग भोगल्या पाटे सांडून वलयांकित राज्य सृष्टी सोय निघाला जगजेटे सोहित दृष्टी हरिभजनी. आणि असं एवढे भोग भोगून काय केलं? सांडोनी वलयांकित राज्य सृष्टी. काय सोडलं त्यांनी? वलयांकित समुद्र वलयांकित राज्य काय केलं? सोडलं महाराज. आपल्याकडे किती आहे हो? किती वावर आहे आपलं? 18 भार वनस्पती फळे फुले वळती. 18 भार वनस्पती फळे फुले ओपेते. आविद्या पोखरणे नद्या गंगा वाहते. आविद्या पोखरणे नद्या गंगा वाहते. घरी कुल स्त्रिया राजराणे व संपत्ती. घरी कुल स्त्रिया राजराणे व संपत्ती. हे सुख सांडोनिया कासया वन सेवेते. सुख सांडोनिया कासया योग सेवेते. परे मनाला सोंगोरे बाळा परे मनाला सोंगोरे बाळा परे मनाला सोंगोरे बाळा परे मनाला सोंगोरे बाळा. 5 मिनिटं बंद कर. छान छान. काय 18 भार वनस्पती फुले फळे वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती. हे सुख सांडोनिया कासया योग शेविती. आता आम्हाला 1.5 एकर वावर नाही, 3 खोल्या नाहीत आणि फुलाचा आणि फळाचा तपास नाही. बाजारातूनच आणावं लागतंय. हाय काय काही आपल्याकडे? सांगा बरं. मग त्या भरत राजाने एवढं असून बरं 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. 24 तास पाणी होतं. तेव्हा काही तळे बिळे नव्हती. महाराज एवढं चांगलं असूनही राजा भरताने काय केला? राज्याचा त्याग केला आणि कुठं गेला? वनात. आणि इथे 7 दिवस सुद्धा घरादाराचा म्हणजे दिवसभर नाही बरं का, 4-6 घंटे सुद्धा त्याग करू वाटत नव्हता. इतके कुठे गुंतले संसारात, लय कामे म्हणते आणि काही नाही. इथून जाऊन तिकडे गप्पा हाणते. काय करते? गप्पाच हाणते. मला पक्क माहिती. कारण त्यांना पाप इकडे येऊ देत नाही. कोण येऊ देत नाही त्यांना? त्यांचं पाप येऊ देत नाही मला. मग असा असणारा राजा भरत हे सगळं सोडून वनामध्ये गेला. कशासाठी गेला? बोला. जे राज्य वैभव भोगते त्यासे कदा नव्हे गा विरक्ती. भरते केली नवल ख्याती सेविला श्रीपती भोग त्यागी. आता एवढं राज्य वैभव भोगून सुद्धा त्यांना असं जर असं तर विरक्ती होती का? अरे मठावाल्याला विरक्ती होत नाही बाबा. होती. मठ कोणाचा आहे?
लोकांच्या पैशाची काही यांनी बांधला कष्ट करून. नाही 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 देणार नाही हो तू, मी आहे तोपर्यंत देणार नाही. आणि मग मी आहे तोपर्यंत संसारातले लोक म्हणतात तसंच करते, दुसरं काही करते. म्हणजे मठावाल्याला सुद्धा विरक्ती होती का? नाही महाराज. मग असा राजा भरत एवढं राज्य सोडून काय केली? नवल ख्याती केली महाराज. शेवीला श्रीपती भोग त्यागे. कशाने श्रीपती भेटतो? कशाने भेटतो? कशाच्या? देवासाठी घेऊन जोग. कशाच्या त्यागाने? भोगाच्या त्यागाने. जरा तिथे खाली बघा ना वर. कशाने? भोग त्यागे. आता माझ्याकडे विमान नाही आणि मी म्हणायचं हे टाकून विमानाचा त्याग केला, शपथ घेऊन टाकली विमान घेणार नाही. त्याग म्हणते का? म्हणजे अनुकूल असणाऱ्या भोगाचा त्याग करणं त्याला काय म्हणतात? त्याग. आता जो होणारा नाही घडणारा नाही त्याचा त्याग केला. आता गोपाळ बाबा म्हणले मी आज चहाचा त्याग केला. इकडे लक्ष द्या. गोपाळ बाबा काय म्हणले? शिवाजी महाराज आम्ही चहाचा त्याग केला. आता ते कधी पिलेच नाही तर त्याग करायचा प्रश्न येतो का? हा पिले का कधी? नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याग आहे का? आता नाही महाराज. म्हणजे इथं राजा भरतानी सगळं राज्य वैभव भोगलं महाराज आणि भोगून त्याग केलाय. ये बडी बात. भोगून त्याग. काय लागतो इथं? अनुताप लागतो. आणि त्या अनुतापाचं रूप कसं सांगितलं? नित्य मृत्यू लागला समीप. आपल्याला काय दिसला पाहिजे? मृत्यू दिसला पाहिजे. आपलं हे शरीर जाणारे ना, आपली हाल अपेष्टा होणारे, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू होणारे. म्हणून जीवाने काय झालं पाहिजे? सावध होऊन परमार्थ केला पाहिजे. बोला. तो नेनीचे जन्मे जाना व्हावा मोक्षाचे आरोहण. पहिले परी झाले जन्मांतर कारण तेही विंदान सांगेन. आता असं ठरवलं होतं त्याने का याच जन्मात मी मुक्त होईल. असं त्याने आरोहण म्हणजे ध्वज उभा करून गेला होता मला. कशाचा? मोक्षच प्राप्त करायचा, मला पुन्हा जन्माला यायचं नाही. पण तिथं परी झाली जन्मांतर कारण ते विंदान सांगे. बोल. सनिहित प्रसूत काळी मृगे जळ प्राशिता जळी. ऐकोणी पंचाननाची आरोळी उडाली तत्काळी अति सत्राने. आता सहनी प्रसूत काळी. आता ती हरणी स्नानाच्या तिच्या प्रसूतीच्या काळामध्ये जल पाणी पित होती आणि तेवढ्या सिंहाची गर्जना ऐकली आणि गर्जना ऐकून घाबरली आणि मोठ्याने छलन लावली आणि तिचा गर्भ त्या पाण्यामध्ये पडला. धाके गर्भोतीचा पडता जळे भरत स्नान करे ते काळे. देखोनी कृपाळू कळवळी काढे तत्काळी दयाळुत्वे. असा तिचा गर्भ त्या पाण्यामध्ये पडला आणि राजा भरत महाराज स्नान करत होते महाराज. आणि त्यांनी त्याला पाहिलं आणि साधूची दया महाराज कृपाळू असतात, कळवळली आणि काळी तत्काळ दयाळुत्वे. मग दयेने काय केलं? त्यांना बाहेर काढलं. मृगी येते परतोन मातृहीन हे अति दिन. भरत पाळी भूत दयने मृग ममता पूर्ण वाढली. आता मृगी न यायची परतून, मातृहीन हे अति दिन. आता तिची आई नव्हती तिच्याजवळ, अशी दीनहीन होती. म्हणून राजा भरत तिला कसं पालन करायचं? भूत दयेने तिचं पालन केलं.
आणि मृगा ममता पूर्ण वाढली. आता काय ती त्याच्या जातीची होती, हो का त्यांच्या भावकीतली होती. बहुत सोपा है, धिंगाणा घालो, मुक्त हो जाओगे. बोला. स्नान संध्यानुष्ठान करिता मृग आठवे क्षण क्षण आरंभिल्या जप ध्यान मृगमय मन भरताचे. आता स्नान संध्या अनुष्ठान करिता मृग आठवे क्षण. आपल्याला काय आठवतो? देव कीर्तनात, कथेमध्ये आम्हाला तरी आठवतो का? बोल जा. मग असा भरत राजा स्नान संध्या करत असताना, अनुष्ठान करत असताना कोणाची आठवण होऊ लागली त्याला? मृगाची. जप ध्यान करायला लागे मृगमय मन भारताचे. आता भारताचं मन मृगमय झालं आणि आमचं संसारमय मन झालं. कुठं म्हणे आपलं महाराज? घरावर, दारावर, वाड्यावर, घोड्यावर, गाडीवर, कुत्र्यावर, बैलावर, म्हशीवर. आणि मग बायकां पोरण नातून पण लय आणखी प्रचार राहिले. बिस्तर संपत का शिंदे महाराज? बरं. आसनी भोजने शयने मृग आठवे क्षण क्षणी मृग न देखता नयनी उठे गजबजोनी ध्यान त्यागे. आता बसले तरी, भोजन करताना, झोपले तरी मृग काय करतो? त्यांना क्षणाला आठवण. बघा, एकुलते एक पोरगा असावा, बर का? एकुलते एक पोरगा असा, सगळे त्यात एकुलते एक पोरावं सांगतो मी. आणि ते शाळेत जावा किंवा पुढे एखाद्या गावाला जावा मोटरसायकलवर आणि त्यांनी सांगावं मी 5 वाजेपर्यंत येतो, किंवा शाळेत गेलं आणि 5 वाजता शाळा सुटते, 5:15 घरी येतो. 5:15 5:30 व्हावा, 5:30 5:45 व्हावा आणि 6 व्हावा आणि फोन लावा, फोन स्विच ऑफ व्हावा. याचा बीपी कंप्लीट किती होतो? 120चा 150 वर जातो पहिल्या टप्प्यात. हे वास्तविक खोटे आपलं. हा, आता त्याचं काय झालं हे काही माहित नाही याला, पण फोन लागा ना काय भानगड, काहीतरी मला बीपी वाढतो असा. आता ह्या भारताचा काय झालं? अशी आठवण त्याला कुठं गुंतला? ममतेमध्ये. ममता पैसे मृगा पासे मृगवना गेला सो इच्छेसे त्याचा खेदो करिता भरतासे काळा करसे देहाते. आता अशी ममता कुठं बसली? मृगाला. आणि मृग कुठं गेला? वनामध्ये गेला सो इच्छेने, आपल्या उड्या मारीत लांबला. हो ना. त्याचा खेद कोण करतो? भरत करतो. आणि तेवढ्यात काळाने घाला घातला आणि देह त्याचा सूक्ष्म देह घेऊन या लागे साचते जाण ममते पासे असे मरण जो निर्मम संपूर्ण त्यासी जन्म मरण स्पर्शना. या लागे साचची जाण ममते पाशी असे मरण. कुठे मरण? ममते पाशी. आता एवढा मोठा बलाढ्य राजा कशा ममतेने मेला? हरणाच्या. आणि आपल्याकडे तर ममतेला किती जागा आहे, अख्खं वावर पडलं ममतेसाठी. आणि महाराजांना काय ममता नाही म्हणता का? लय ममता. ब्रह्मचारी ममतेतच आहेत, संन्यासी ममतेतच आहेत, ग्रस्ती महाराज ममतेत येत, ग्रस्ती ममतेतच आहेत. ही वास्तवता आहे. आणि असं कुठेही सांगितलेलं नाही शास्त्रामध्ये.
ना भागवतामध्ये, ना गीतेमध्ये, ना गाथ्यामध्ये. म्हणून ना कशामुळं घात झाला भारताचा? ममतेमुळं. कारण ममता कधी असती बुवा? ममता कधी असती? शिवाजी महाराज, शिंदे महाराज, ममता कधी होती? मी असेल तर ममता आहे, मीच्या संबंधाने ममता आहे ना, आणि मी नसेल तर ममता आहे का? मग ममता एवढी घात करते महाराज. आता ममतेचं दुसरं अंग म्हणजे लोभ. काय आहे? लोभ. आणि हा लोभ महाराज सगळ्याची वाट लावली. कोणाची लावली? विश्वामित्राचे सारख्याची सुद्धा वाट लावली महाराज लोकांनी. जैसे भरताराचे मरण घेऊन जाय आयो पण. काय म्हणतात? जैसे भरताराचे मरण घेऊन जाय आयो पण. काम क्रोधेवीन लोभ लक्ष नाशेना. आणि जरा जिथं लोभ आहे तिथं काम क्रोध आहे, वेगळं तपासायची गरज नाही. त्याच्यामध्ये ही उपलब्धी आज जैन साधूकडे आहे. त्यांच्याकडे कुठलाही लोभ नाही महाराज. एक कशी माया आहे महाराज कळून देत नाही. बघ ना कशी माया आहे, भाना भाना भयान. त्यांच्याकडं लोभ नाही. कोणत्याच जैनाचे साधू पाहत काही नाही, त्यांचे जेवढे हातात कपडे असते तेवढंच असतं, बाकी काही नसतं. कुठं त्यांच्या काय नावावर नाही, गावावर नाही, काही नसतंच. ते स्वतः काही करत नाही. हो ना, त्यांचा मार्ग चुकला. ते वेदाच्या मार्गात आले असते तर आता मुक्त दिसल्या, जीवन मुक्तीच्या स्तुताला प्राप्त झाले असते. यांच्याकडे वेद आहे पण आचरण नाही. का चुकीचं आहे? हा, काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये बघा स्वामी रामसुखदासजी महाराज असतील, त्यांचं जीवन कसं घालवलं त्यांनी तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलं, आम्ही पाहिलं, आम्ही फक्त वाचले. रंगनाथ महाराज परभणीकर असते, आताच्या वर्तमान जीवनात बापूराव महाराज परतूरचे. त्याच्या पुढे जायचं तर आत्माराम महाराज मांदळीची, विधेयी अवस्था का नाही? आज नाही तर असं नाही, आणि पूर्वी नव्हते असं नाही. आजही आहेत, उद्याही राहत, पण ते समजणं कठीण आहे. बघा पुढे झालं. भरत तपया थोरांगे तेत काळ कैसे निरघे. ममता संधी पाहुने वेगे मृत्यू तद्योगे पावला. आता भरताच्या अंगी काय आहे? थोर तप केलेला आहे. मग तिथे कसं काय काळाने घाला घातला बघा. पण तेवढी संधी पाहिली. काय पाहिली काळाने? तेवढी संधी पाहिली. हा ममतेत गुतावा आणि तिने झडप घालावा. देहाचे ममता संधी पाहुनी वेगे मृत्यू तद्योगे पावला. बघा देहासे तामरणा भरतासी मृगाचे ध्यान. तिने मृग जन्म पाव्यापना जन्मांतर कारण झाले ऐसे. मग देहाला मरण आलं आणि भरताला मृगाचं ध्यान झालं. मग कोणत्या जन्माला गेला? मृगाच्या. आता आपण कीर्तनामध्ये प्रमाण देतो. घाला तो गेला, घातला
जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, काला दोघातला वासनेने, काला दोघातला वासने, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, आला तो घातला वासने, आला तो घातला वासने, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. आता कशामुळे झालं हे? कशामुळे झालं? दैनी कृपेने संग केला मला त्याचा. म्हणून साधूने आमच्या संग कृपेने सुद्धा राहू नये. साधू लोकांनी ग्रस्तीच्या संग कृपेने सुद्धा राहू नये मला. बरोबर आहे. आणि ते म्हणजे त्यांचं लय आमच्यावर प्रेमी. कपडे केले म्हणजे चला ट्रक मध्ये बसून. काय करावा. तोच योग्या योग भंगू. योग्याला सुद्धा काय झाला महाराज? योग भंग झाला त्याचा. तुमचं आमचं काय झाले आम्ही कसकस. या लागी जो निसंगू तो अभंगू साधक. कसा पाहिजे? निसंगू, संग रहित. कशाचा? अरे कशाचाच नाही. न करी संग राहे निष्ठळ, लागोने दी मला ममते. काय म्हणतात? न करी रे संग राहे रे लागोने दी मळ. या नावे खरे, या नावे खरे अद्वैत ब्रह्मज्ञान. कसा पाहिजे साधू? रंजगावकर. निसंग. मग आमच्या सारखे गाड्या आणि घोडे घेऊन आलेले साधू असतील का? नाही महाराज. ही वास्तवता आहे. तुम्ही फसता, आम्ही तर फसलेलोच आहेत, पण तुम्ही सुद्धा फसता. ही काळ्या दगडावरची पांढरी रे घे. आता थोडं भजन करू आणि 15 मिनिटं सुट्टी घेऊ. मला हातपाय मोकळे करायचे करा. बोला. हरे राम हरे राम हरे राम सुट्टी आहे. कोणला पाणी प्यायचं असन, जाऊन यायचं असन, हातपाय मोकळे करा आणि पुन्हा 1 तासभर चालणार आहे.